नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपला देश हा तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो, पण दुसरीकडे वृद्धांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. विज्ञानाने प्रगती केली आणि आयुर्मान वाढवलं. नक्कीच आयुष्य वाढलं, पण हे आयुष्य सन्मानाने जगता यावं अशी परिस्थिती आपण निर्माण केली का हो? वास्तविक वृद्धावस्थेत प्रत्येकाला जायचं असतं. प्रत्येकासमोर ही वेळ येणार असते, पण तारुण्यात याचा विचार कुठेतरी लोप पावलेला आहे असं चित्र आज आपल्या समाजामध्ये दिसतं. आपल्या समाजामध्ये हा मुद्दाम उल्लेख केला कारण परदेशातील वृद्धांची स्थिती आपल्या देशातील वृद्धांच्या स्थितीशी जर तुलना केली तर त्या मानाने बऱ्यापैकी चांगली आहे. असं का घडतं तर तिथे शासकीय पातळीवर त्यांना बऱ्यापैकी सवलती मिळतात असं चित्र दिसून आलेलं आहे. पण भारताचा विचार केला तर आपली कुटुंब व्यवस्था आणि त्यातलं वृद्धांचं स्थान हा जर आपण विचार केला तर यामध्ये एक लक्षात येतं मंडळी की कुठेतरी पारंपरिक आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये वृद्धांना जो आदर मान सन्मान देण्याची पद्धत होती ती हळूहळू लोप पावत आहे. किंबहुना एकत्र कुटुंब पद्धतीच नष्ट होतेय. हे कुठेतरी वृद्धांच्या समस्यांचं मूळ आहे का हा पण विचार करणं गरजेचं आहे. शेवटी वृद्धांना काय हवं असतं तर कवितेच्या एक दोन ओळी सांगते. त्याच त्यांच्या अपेक्षा असतात की छाया असावी माथ्यावरती नाजूक कोवळ्या पानफुलांची, काठी नको मज आधाराची, मित्रत्वाची साथ मिळावी, कंटाळ्याचे नाव नसावे, एकाकी क्षण मुळीच नको, हाताला मज काम मिळो अन नकळत माझा दिवस सरो. नकळत दिवस सरणं, विरंगुळ असणं, कंटाळा न येणं, एकाकी पण न वाटणं, ह्या अगदी छोट्या छोट्या जर गोष्टी त्यांच्या असतील तर त्या देखील आपण पूर्ण करू शकत नाही. आणि या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मग त्यांना कायद्याचा आधार घ्यावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते मंडळी? पण ही वस्तुस्थिती आहे. वृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे कायदा अस्तित्वात आहे, पण तो कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का? हेही मूळ प्रश्न आहेत. आणि आजच्या कार्यक्रमातनं याच प्रश्नांचा उहापोह आपल्याला करायचा आहे की मुळात वृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी कायदा कोणता आहे, त्या कायद्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होतीये, वृद्ध खरंच सरसावतात का आपल्या मुलांच्या विरुद्ध अशा पद्धतीने कायद्याचा उपयोग करण्यासाठी? या सगळ्या विषयावर सविस्तर जाणून घेऊयात. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठांना कायद्याचा आधार. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे प्रकाश बोरगावकर आणि ॲडव्होकेट संदीप नाईक यांना. प्रकाश बोरगावकर यांच्याविषयी सांगायचं तर हेल्पेज इंडियाचे ते संचालक आहेत. मागील 29 वर्षापासून ते या संस्थेच्या वतीने काम करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबद्दल जागृती निर्माण करण्यात त्यांनी खूप मोठं यश मिळवलेलं मंडळी. आणि त्यांच्याविषयी थोडक्यात आणखी एक गोष्ट सांगते की त्यांच्या जागृतीमुळे अनेक नातवंडांनी आपल्या आजी आजोबांना वृद्धाश्रमातून परत घरी आणलेलं आहे. खूपच आनंददायी आणि अगदी आदर्श अशी ही गोष्ट आहे आणि हे त्यांना याचं यश जातं म्हणून मुद्दाम इथे हा उल्लेख केलेला आहे. राज्य शासनाच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचे आपण सदस्य आहात आणि या माध्यमातून वृद्धांच्या संदर्भामध्ये अनेक कायदे किंवा अनेक नियम करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. दुसरे आमचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट संदीप नाईक. गेली 15 वर्ष मुंबई हायकोर्टात तसेच त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सिटी सिव्हिल कोर्ट, सेशन कोर्ट, कोऑपरेटिव्ह कोर्ट, फॅमिली कोर्ट यामध्ये ते केसेस पाहत असतात. गेली 10 वर्ष हेल्पेज इंडियाशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी समस्या योग्य रीतीने त्या प्राधिकरणासमोर नेण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. दोघंही अगदी तज्ज्ञ असे मंडळी आहेत आणि गेस्ट आहेत ज्यांच्याकडनं आज आपल्याला माहिती घ्यायची. तुमच्या मनामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये असंख्य प्रश्न असतील. मला खात्री आहे आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक
आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 या एसटी कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, तुमचं दोघांचंही सखी सह्याद्रीच्या मंचावर मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. खरं तर अशा पद्धतीने एखादा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या आधारासाठी, संरक्षणासाठी निर्माण करावा लागतो, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी वेळ आलेली आहे आणि कायदा अस्तित्वात आहे. आता प्रश्न असा आहे, हा कायदा त्या गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने करून घेणं, हे सगळं तुमच्याकडनं जाणून घेते सर. पण आधी, सगळ्यात आधी मला आपल्याकडनं बोरगावकरजी प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे एकूण ह्या वृद्धांची संख्या काय आहे, आणि त्याच्या आधी आपण ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं, जरा ती व्याख्या स्पष्ट करूयात का, कारण खूप कन्फ्युजन आहे आपल्याकडे. तरी ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं, खरंच हा प्रॉब्लेम एवढ्यासाठी मी म्हणतो कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या काय. युनायटेड नेशननी जाहीर केलंय की ज्या व्यक्तीचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक म्हणता येतं. त्याचप्रमाणे भारत सरकारने सुद्धा हेच वय लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या हीच केली आहे. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणारे प्रत्येक व्यक्ती यांना ज्येष्ठ नागरिक संबोधता येतं. आणि आज आपण भारत देशाचा जर विचार केला तर आज भारतामध्ये जवळपास 12 कोटी ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1,22,00,000 ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. आणि यामध्ये 90% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना पेन्शन मिळत नाहीये, म्हणजे त्यांना दर महिन्याला रेग्युलर असं इन्कम नाहीये. याच्यामध्ये 39.2% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे एकटे राहतात. जेव्हा मी म्हणतो एकटे राहतात म्हणजे नवरा बायको एकत्र राहतात, त्यांना मुलं आहेत, नातेवाईक आहेत, पण कोणी त्यांच्यासोबत नागरिक आहेत की आज नवरा हयात नाही आहे त्यामुळे ती स्त्री एकटी आहे, किंवा स्त्री हयात नाही तर नवरा एकटा. तर हे प्रमाण सुद्धा आता वाढत चाललंय. त्याचप्रमाणे 73% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे ग्रामीण भागात राहतात आणि शहरामध्ये स्लम एरियामध्ये आणि चार्ज सिस्टममध्ये राहतात. आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येमध्ये जवळपास 53% संख्या ही स्त्रियांची आहे. म्हणजे स्त्रियांचं प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त आहे. आणि या 53% मध्ये 50% वर या विधवा आहेत. तर आज ही डेमोग्राफी याला जी आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही अशी आणि दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण युनायटेड नेशननी आणि एलपीजीनी जो सर्व्हे केला याच्यावरून जसं लक्षात येत आहे की 2050 मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारतामध्ये जी आज मी 12 कोटी म्हणतो ती वाढून जवळपास 38 कोटी होणार आहे. खूप मोठी संख्या वाढत आहे. खरंच आहे. म्हणजे मी जसं म्हणाले ना सर, आयुर्मान वाढलंय हो, पण ते आयुर्मान जे वाढलेले त्यांच्यासाठी वरदान की शाप आहे असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे जर आली असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. सर, आपल्याकडे वळते. आपल्याकडे कायदा अस्तित्वात आलेला आहे 2007 मध्ये, आणि मला वाटतं आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 म्हणून जो कायदा आहे, या कायद्याच्या विषयी थोडक्यात जर आमच्या प्रेक्षकांना कळालं तर ते जास्त बरं होईल. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगता येईल? प्रथम आपण जे म्हणालात की तज्ज्ञ मंडळी इथे जमलेली आहेत, तर तज्ज्ञांमध्ये प्रकाश बोरगावकर आहेत. मी फक्त कायद्याचा अभ्यासक आहे. मी हे फक्त नाही, पण कायद्याचे अभ्यासक आहात, पण तळमळीने या क्षेत्रामध्ये काम करता, आणि ही गोष्ट महत्त्वाची. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच सांगतो की एक इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे, वेअर देर इज अन अटॅचमेंट देर इज अन ऍडजस्टमेंट. आणि ही जर अटॅचमेंट तुमच्या प्रोफेशनमध्ये, तुमच्या म्हणजे संबंधांमध्ये, भाऊ बहीण असो, आई वडील असो, मित्र असो, किंवा ज्येष्ठ नागरिक आणि त्याचे अपत्य असोत, यांच्यामध्ये जर अटॅचमेंटच नसेल तर ऍडजस्टमेंट कधीच होणार नाही. मग क्षुल्लक गोष्टीवरनं वाद होतात आणि मग त्याचं रूपांतर, हे वादाचं रूपांतर शेवटी कायदा हातात घेऊन किंवा कायद्याचा वापर करून लोक म्हणजे न्यायालयात वगैरे न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. तर हा जो कायदा 2007 मध्ये आला, त्याच्या आधी अशी परिस्थिती नव्हती का? परिस्थिती माझ्या मते मगाशी तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं की डिसइंटिग्रेशन ऑफ फॅमिली, म्हणजे 1970 माझ्या अंदाजानुसार 70 पासून जेव्हा ही कोऑपरेटिव्ह सोसायट्याज अशा जेव्हा अस्तित्वात यायला लागल्या, त्यावेळेला डिसइंटिग्रेशन ऑफ फॅमिलीला सुरुवात झाली. आणि माझ्या मते त्याच्यानंतर मग हे एकत्रित कुटुंब डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात झाल्यानंतर मग प्रत्येक मुलगा किंवा ती मुलगी, घरात येणारी मुलगी आपलं एक स्वतंत्र वेगळं कुटुंब असावं असा विचार ती करू लागली. आणि त्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक ही तिच्या कुटुंबातले एक अडचण असे म्हणून ती समजू लागली. आणि ह्यामुळे बहुधा हे वाद वाढत गेले आणि ती परिस्थिती आज 35 वर्ष कंटिन्यू व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर याची कायद्याची अत्यंत गरज भासायला लागली. आणि म्हणून हा 2007चा शेवटी कायदा करावा लागला. कायदा हा शेवटी पाळणाऱ्यांसाठी असतो, जे न पाळतच नाहीत त्यांना कायद्याचा धाक दाखवावाच लागतो.
आणि त्याच्यासाठी हा अस्तित्व आलेला कायदा आहे. सर खरं आहे, पण म्हणजे इथे कसं आहे, हा सगळा मानसिक अटॅचमेंटची, जसं तुम्ही सुरुवातीला खूप छान सांगितलं की इथे संबंध आहेत, रक्ताचे संबंध आहेत, नाती आहेत, एकमेकांमध्ये अडकलेला जीव आहे, आणि अशा ठिकाणी जेव्हा कायद्याचा उपयोग करावा लागतो तेव्हा मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळ्याच दृष्टिकोनातून थोडंसं खच्चीकरण झाल्यासारखं होतं. नक्की सर, याच्याविषयी माहिती घेऊयात. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो 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 रवींद्रजी, मला वाटतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, आवाज त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता रवींद्रजी. आपण जसं बोलत होतो सर, 2007ला मग शेवटी कायदा अस्तित्वात आणावा लागला, नाईलाजाने आपण त्याला असं म्हणू शकतो. मुळात हा कायदा काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय कलमं आहेत त्याच्याविषयी सांगता येईल का सर? थोडक्यात कलम वगैरे सांगण्याच्या आधी थोडक्यात एवढंच सांगतो की 60 वर्ष ज्यांना पूर्ण झालेली आहेत यांच्यासाठी हा कायदा आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक ज्यांना त्यांच्या मुलांकडून, त्यांच्या सुनांकडून किंवा त्यांच्या इतर नातेवाईकांकडून जेव्हा त्रास होत असतो तर त्या त्रासातून काही अंशी तरी मुक्तता व्हावी यासाठी हा कायद्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि ते 2007 पासून अंमलात देखील आलेलं आहे. परंतु याच्या अंमलबजावणीची साठी म्हणजे तेवढी पुरेशी यंत्रणा अजून तरी असं वाटत नाही मला. आणि त्यामुळे आजही 2017 जेव्हा साल उजाडले तरी सुद्धा जवळजवळ माझ्या मते प्रकाश बरोबर जास्त सांगू शकतील की या 10 वर्षाच्या कालावधीत सुद्धा अजूनही पाहिजे तेवढी त्याची प्रगती झालेली नाहीये किंवा अजून तेवढ्या लोकांपर्यंत त्याची समस्या पोहोचलेल्या आहेत. म्हणजे त्याची जाणीव अंमलबजावणी तेवढ्या प्रखरपणे होताना आपल्याला दिसत नाहीये दुर्दैवाने. सर तुमच्याकडे येते, अनुभव आपला खूप दांडगा आहे. समस्या आता एक सांगितलं त्यांनी की अशा पद्धतीने एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे, ही एक झाली. अनेक समस्या आहेत सर सध्या असं वाटत नाही, आणि मग त्या आहेत तर थोडक्यात काय आढावा आपण घेऊ शकतो की काय समस्या आहेत आज वृद्धांसमोरच्या? मगाशी जसं मी ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येबद्दल तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये एक आवर्जून मला जे सांगायचं होतं ते मुद्दाम मी अवॉइड केलं, पण मी ते आता सांगू इच्छितो. या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्यामध्ये जसं मी म्हटलं की 39% ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. तो एकटेपणा जो आहे, ज्याला आपण लोनलीनेस म्हणतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ज्येष्ठ नागरिकांना आज भेडसावत आहे. आणि या कायद्याबद्दल जसं सांगायचं आहे तर हा कायदा खूप चांगला आहे, कारण या कायद्यामध्ये सरळ म्हटलंय की प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. येस, मुलं म्हटले म्हणजे स्वतःची मुलं, दत्तक घेतलेली मुलं असतील किंवा सावत्र मुलं असतील, आणि मुलं नसतील तर मुली असतील, आणि मुलीचं लग्न झालं असेल तरीही सुद्धा त्यांनी आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आणि पुढे कायद्यामध्ये असंही म्हटलंय की आईवडिलांना जर कुठल्याच प्रकारचं जर आर्थिक सहाय्य नसेल तर त्यांना जवळपास या मुलांनी मिळून दर महिना 10,000 रुपयापर्यंत महिना देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि यामध्ये जर समजा त्यांनी टाळाटाळ केली, जवळपास 2-3 महिन्यापर्यंत जर दिलंही नाही तर परत हे याच्याबद्दल कंप्लेंट करू शकतात, आणि मग त्या मुलांना तुरुंगवास किंवा 10,000 ते 15,000 रुपयेपर्यंतचं त्यांना जे फाईन आहे ते सुद्धा पण होऊ शकतं. पण या सगळ्या केसेस कुठे करायच्या, यासाठी कोर्ट नाहीये, यासाठी एक प्राधिकरण म्हणजे ज्याला आपण ट्रायब्युनल म्हणतो ते अस्तित्वात आलेलं आहे. आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे जे डिप्टी कलेक्टर रँकचे असतात त्यांच्या अंतर्गत त्यांना हेड केलेलं आहे, आणि त्यांच्या अंतर्गत या सगळ्या केसेस या हँडल होतात आहे. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच केसेस आम्ही दिल्या आहे, आणि ॲडव्होकेट संदीप नाईकनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्यांनी या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्या ट्रिब्युनलमध्ये नेण्याचं, नंतर एसडी ऑफिसमध्ये जाऊन कशा प्रकारे बोलायचं, काय द्यायचं आहे, कशा प्रकारचं ऍप्लिकेशन भरायचं, ही सगळी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे, आणि ते स्वतः सुद्धा मदत करताय. विशेष म्हणजे कायद्यामध्ये असं म्हटलं आहे की तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर वकिलाची आवश्यकता नाही. इव्हा ज्येष्ठ नागरिक स्वतः जाऊन तिथे कंप्लेंट करू शकतात, किंवा जर ते आजारी असतील किंवा जाऊ शकत नसतील तर त्यांच्यातर्फे त्यांचे नातेवाईक किंवा कुठली एखादी संघटना सुद्धा त्यांच्याबद्दल कंप्लेंट त्या ठिकाणी करू शकते. बरं, ही खूपच चांगली गोष्ट आहे सर की जर ते स्वतः जाऊन जर कंप्लेंट नोंदवू शकत नसतील, शारीरिक कारण असेल, आर्थिक कारण असेल, तर त्यांच्या वतीने एखादी संस्था किंवा दुसरी एखादी व्यक्ती देखील कंप्लेंट नोंदवू शकते. सर आता ही प्रोसिजर झाल्यानंतर थोडंसं टप्प्याटप्प्याने सांगता येईल का की नंतरची स्टेज काय असते, आणि मग अशा वेळी सामंजस्याने जर हा प्रश्न सुरुवातीला सुटला तर जास्त चांगला असं दोघंही पार्टींना वाटत असेल तर अशी काही याच्यामध्ये सवलत आहे का? नाही, सुरुवातीला तक्रारदार काय करतो की पहिली ती ऍप्लिकेशन त्या एसडीओ ऑफिसरकडे म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसरकडे ती तक्रार मांडतो किंवा लिहून पाठवतो. त्याच्यासाठी जसं तुम्ही आता म्हणालात की वकिलाची गरज नसते, ते मान्य आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की हा जो तक्रारदार जो वयोवृद्ध आहे त्याला या
प्रोसिजरची काही कल्पना नसते आणि तो जरा बावचळलेला असतो. मुळात आपल्या अपत्यांविरुद्धच जायचं या प्राधिकरणाकडे किंवा न्यायालयात जावं का नको या द्विधा मनस्थितीत असतो आणि जो मनुष्य अत्यंत म्हणजे आपण ह्या केल्याशिवाय पर्यायच नाही या स्थितीला जेव्हा उतरतो त्यावेळेला तो म्हणजे न्यायालयाचा किंवा या प्राधिकरणाचा दरवाजा ठोठवतो. आता पहिले त्यांची ऍप्लिकेशन जेव्हा संबंधित SD ऑफिसरकडे गेल्यानंतर त्याचं वाचन होतं पहिलं आणि मग संबंधित जे तक्रार त्यांच्या विरुद्ध केलेली आहे त्यांना ते नोटिसेस पाठवतात आणि त्या नोटिसेस पाठवल्यानंतर त्यांना हजर राहण्याचे कंपल्शन कारण त्यांना CTC कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत. त्या कोर्टाच्या अधिकारानुसार त्यांना कंपल्शन आहे की ते त्यांना समन्स मिळाल्यानंतर किंवा नोटीस मिळाल्यानंतर त्या दिवशी दिलेल्या तारखेला ते हजर त्यांना राहणं आवश्यक असतं आणि त्या हजर राहिल्यानंतर मग दोन्ही पार्टींचे समजा वकील नसेल तर ती व्यक्ती स्वतः सुद्धा न्यायालयासमोर आपली तक्रार मांडू शकते. फक्त असं होतं की ह्या वृद्धांना आपल्या झालेल्या म्हणजे त्रासाबद्दल ते जास्त बोलत राहतात आणि त्यामुळे तिथे तेवढा वेळ नसतो त्या SD ऑफिसरना की काय बोलतायत कशासाठी हे सगळं आणि काही वेळेला तिथे अक्षरशः घरात जसे वाद होतात तसे त्या न्यायालयात म्हणजे त्यांच्या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्येच वादाला सुरुवात होते. अशाच कारणासाठी वकील असला तर मग ते म्हणतात की तुम्ही कोणीतरी वकील कर मग योग्य ते म्हणजे शब्दामध्ये ती त्यांची व्यथा मांडता येईल. त्यामुळे ते वकील जरी नसला आपण जे आता म्हणालात की वकिलाची गरज नाही ते जरी असलं तरी जर योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे जर ते मांडू शकत असतील तर मला वाटत नाही की वकिलाची गरज आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर दोघांच्या हे दिलं जातं दोघांचा विचारविनिमय केला जातो आणि त्यांना शेवटी म्हणजे प्राधिकरणाचे म्हणजे जे SD ऑफिसर आहेत ते सुद्धा समजावून सांगतात. त्याच्या आधी हे जाण्याच्या आधी प्रकाश बोरगावकरांची जी संस्था आहे हेल्पेज इंडिया त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतात किंवा शक्यच नसेल ती व्यक्ती समजा अंथरुणाला खेळलेली आहे किंवा काही अपंग आहे किंवा काही कारणाचं नसेल तर हे व्हॉलेंटियर्स त्यांच्याकडे जातात त्यांची विचारपूस करतात त्यांच्याबद्दल दोघांमध्ये बोरगावकर साहेब सामंजस्य घडवून आणण्याचा आतोनात प्रयत्न करतात आणि शेवटी अगदी नाईलाज असतो त्यावेळेस जसं आपण म्हणतो की एखादा अवयव कापून टाकायचीच वेळ येते गँग्रीन तसंच शेवटी असेल तर मग शेवटी कायद्याच्या अगदी शेवट आल्यानंतर ते पुढचं पाऊल होत असणार आहे. नक्कीच. हनुमंत चव्हाण वडाळ्यावर आपल्याला प्रश्न विचारतात त्यांचा प्रश्न घेऊयात. हॅलो हॅलो हा बोला आपला प्रश्न विचारा हनुमंतजी. जे ज्येष्ठासाठी वृद्धाश्रम आहेत त्याच्यामध्ये बरेच जण सर्व्हिसला नसलेले जे वृद्ध आहेत आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांना शासन काय करतं वृद्धाश्रमचं चार्जेस भरायला मदत करतं का त्यांच्या अनुदानातून वगैरे. बरोबर महत्वाचा प्रश्न आहे हनुमंतजी. या प्रश्नावर या मुद्द्यावर आपण उत्तर घेणार आहोत मंडळी. आपल्याला एक फोन आलेला आहे रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्यावरनं. हॅलो रवींद्रजी. मी रवींद्र कुडाळकर पुण्यावरून बोलतोय. सर्वप्रथम बोरगावकर सर आपण हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून जे काम करता ज्येष्ठ नागरिकांसाठी खरंच श्रवणीय आहे. साथ द्यावी तेवढी कमीच आहे. बोरगावकर सर मला असा आपला प्रश्न विचारायचा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनचा फायदा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक खरंच पुढे येतात का आणि कितपत लोक फायदा कशा पद्धतीने घेतात त्याचा काही फॉलोअप अभ्यास आपण केलेला आहे का. आणि दुसरे आपले नाईक साहेब आहेत त्यांना असा प्रश्न मला विचारायचा आहे की अनेक ज्येष्ठ नागरिक असे असतात आर्थिक कुवत नसते कायदेशीर सल्ला घेण्याची तर अशी काही न्यायिक व्यवस्था न्याय व्यवस्थेमध्ये किंवा वकील असे काही आहेत का की जे अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायद्याचा सल्ला देऊ शकतात आणि मदत करतात. बरोबर आहे अगदी खरं. दोन्ही मुद्दे खूप चांगले आहेत रवींद्रजी. रवींद्रजींच्या मुद्द्याला आणि ब्रेकला जाण्यापूर्वी हनुमंतजींनी आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या दोन्ही मुद्द्याला एक करते मी सर थोडंसं की त्यांनी जो विचारला प्रश्न की ज्यांची आर्थिक कुवत नाहीये अशा वेळी न्यायालयाचं दार ठोठावायचं असेल तर आर्थिक मदत काही शासनाकडनं होते का. हनुमंतजींचा मुद्दा होता की ज्यांना मुलं नाहीये ज्यांना पेन्शन मिळत नाही अशांना वृद्धाश्रमात जाण्यासाठी शासनाकडनं काही मदत मिळते का. दोन्ही मुद्द्यावर काय सांगता येईल सर दोन्ही पाहुण्यांकडनं आपल्या. हनुमंतजींनी जो प्रश्न विचारला त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की आज आपण ज्या कायद्याबद्दल या ठिकाणी चर्चा करतोय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 या कायद्यामध्ये पुढे असंही म्हटलं आहे
की राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम सुरू करावा, जो राज्य सरकारने सुरू करावा, त्यांनी चालवावा आणि त्यामध्ये अशा सगळ्या गरीब, निराधार किंवा ज्यांना पेन्शन मिळत नाही अशा वृद्धांना त्या ठिकाणी त्यांनी ठेवावं, हे असं म्हटलंय. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे वृद्धाश्रम असणं गरजेचं आहे. पण ते आहेत का? सध्या तसे नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, पण ते होतील अशी आशा आणि अपेक्षा आम्हाला आहे, कारण सरकारसोबत आम्ही काम करतोय आणि सरकारकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. पण वृद्धाश्रमांची संख्या आज खरोखरच कमी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी तिथे वेटिंग लिस्ट पण सुरू आहे. आणि वृद्धाश्रम हे दोन प्रकारचे आहेत, एक पे अँड स्टे आणि एक फ्री स्टे. ठीक आहे, फ्री स्टेची संख्या खूपच कमी आणि तिथे तर आज ऍडमिशन मिळणे कठीण झालंय. म्हणून अशा वेळी राज्य सरकारने असे वृद्धाश्रम चालवणे गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जो कुडाळकरांनी पुण्यावरून विचारला पोलीस हेल्पलाईन बद्दल, तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की हेल्पेज इंडियाची जशी हेल्पलाईन आहे 1800-180-1253 हा आमचा नंबर आहे. आणि त्या अगोदर ही मुंबई पोलीस हेल्पलाईन सोबत आम्ही काम करत होतो. आणि मुंबई पोलीस हेल्पलाईन किंवा महाराष्ट्रामध्ये जी हेल्पलाईन आहे पोलिसांची 1090-1090 ही आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्याच्यामुळे मी हे सांगू इच्छितो की पोलीस खरोखरच काम करत आहे आणि मदत करत आहेत. म्हणजे आजही आम्हाला अशा ज्या काही केसेस येतात की जिथे डेस्टिट्यूट एल्डरली आहे की रस्त्यावर आहे, त्यांना कोणी पाहत नाहीये, अशा केसेस पोलिसांच्याच माध्यमातून आम्ही सॉल्व्ह करतोय. पोलिसांना ताबडतोब फोन केला जातो, मग तेव्हा तुम्ही 100 वर फोन करा किंवा 103 वर करा किंवा 1090 वर करा. पोलीस ताबडतोब येऊन त्यांना मदत करतात आणि मग अशा हेल्पेज इंडिया सारख्या किंवा इतर स्वयंसेवी संस्थांसोबत ते त्यांना मार्गदर्शन आणि मदत करतात. आणि आमचा अनुभव हा पोलीस हेल्पलाईन सोबत खरोखरच चांगला आहे. लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा आता उंचावत चालली आहे, वाढत चालली आहे आणि याबद्दल आम्ही एकत्रपणे अशा प्रकारचे चर्चासत्राचं आयोजन पण आम्ही केलंय. आणि कायद्याबद्दल जसं त्यांनी सांगितलं, मला वाटतं संदीप नाईक सांगू शकतील. नक्की संदीपजींकडे मी वळते सर. तत्पूर्वी आपल्याला भारत वावळे यांचा डोंबिवलीवरनं प्रश्न आहे, तो काय आहे तो अधिक घेऊयात. हॅलो भारतजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार करत असताना आपण आपल्या मुलाचं शिकवतो, त्याच्या हौस करतो, त्याला नोकरीला लावतो, त्याचं लग्न पण करून देतो, सर्व प्रकारे मुलाची आपण काळजी घेत असतो. पण कालांतराने हाच मुलगा एक ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध स्वतःहून असताना आपल्या तो कुठल्या प्रकारची मदत करत नाही, आर्थिक सहाय्य करत नाही, उलट आपल्याला त्रासदायक कसं होईल असं बघत असतो. आणि आपल्या नावावर स्वतःचं घर असताना कायद्यानुसार त्या घराचा हक्क पण मागत असतो. तर अशा वेळी कायदा काय सांगतो, मुलाविषयी आपलं कर्तव्य करत असताना आणि मुलगा असं करत असताना कायदा काय सांगतो, त्याविषयी आपण चर्चा करावी. नक्कीच नक्कीच भारतजी, त्या मुद्द्याकडे आम्ही वळणारच होतो. मला वाटतं नुकतंच दिल्ली हायकोर्टाने पण याच्याविषयीचा निकाल दिलेला आहे, त्यांनी आदेश दिलेला आहे. त्या अनुषंगाने आणि भारतजींच्या प्रश्नाला आपण सुरुवातीला काय उत्तर देणार सर? प्रथम जे पोलिसांसंदर्भात जे आता विधान केलं बोरगावजींनी, त्यावेळेला त्यांनी कदाचित सांगायचं ते राहून गेले असावेत. सांगू का ते आपली? नक्की नक्की सर. अंधेरीच्या अशी एक आमच्या समोर एक केस आली होती की अंधेरीच्या यारी रोडवर एक प्रचंड मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीच्या खालीच एक छोटंसं झोपडं होतं आणि त्या झोपड्यामध्ये एक वृद्ध स्त्री अशाही अवस्थेत असताना पोलिसांकडनं अशी हेल्पलाईनवर एक फोन आला की बाबा अशा प्रकारची वृद्ध स्त्री आहे आणि तुम्ही त्याचा काही पाहुणचार किंवा त्यांचा कसं काय बघू शकाल काय. अशा वेळेला आम्ही जेव्हा पोलिसांच्या मदतीने जेव्हा तिथे गेलो त्यावेळेला त्या स्त्रीभोवती जवळजवळ 15 कुत्रे एकत्रित असे बसलेले होते आणि आम्ही बोरगावकर आणि आम्ही जरा सोबत काहीतरी घेऊन जाऊ म्हणून 4-5 बिस्किटाचे पुढे सोबत घेऊन गेलो होतो. तर ज्यावेळेला आम्ही ती झोपडीमध्ये आज शिरलो तशी 15-20 कुत्री एकदम आमच्या अंगावर आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वृद्ध स्त्री अक्षरशः तिचे कपडे म्हणजे भिकारी सुद्धा चांगले कपडे असतील इतक्या जीर्ण अवस्थेत तिचे कपडे होते आणि तिला जवळजवळ ती अंधत्व आलं होतं. ती जवळजवळ 12 वर्ष त्या झोपडीमध्ये तशीच पडलेली होती. आणि जेव्हा आम्ही तिला चौकशी केल्यानंतर आम्ही जर असं बाजूबाजूला पडलेल्या वस्तू पाहिल्यावर आम्ही जेव्हा तिचं पासबुक बघितलं तर जवळ 12 वर्ष अपडेट पण केलं नव्हतं. अशा नंतर आम्हाला असं कळलं की त्या स्त्रीला काही अन्य मार्गाने ती जी समोरची इमारत होती त्या इमारतीचे सगळे प्रॉपर्टी कार्ड किंवा सगळे तिच्याकडनं जबरदस्तीने तिच्याकडनं लिहून घेतले आणि तिला झोपडीत टाकून दिली होती. आज त्या झोपडीची किंमत म्हणजे त्या बिल्डिंगची किंमत करोडोच्या वर आहे. आपण म्हणतो की गरीब आई वडिलांनाच बघत नाहीत तर श्रीमंत स्त्री आहे ती स्वतः एवढी करोडोची मालकीण असून त्या झोपडीत राहत होती. आता तिची पती हे अमेरिकेत राहत होते, तिचा मुलाच्या वगैरे काही कल्पना नाही कुठे होते. पण अशाही कसेस आमच्या समोर येतात की नुसता पैसा असेल म्हणजे पैसा असला म्हणजे त्या आई वडिलांना पाहिलं जातं असं नाही, तर पैसा असूनही न बघणाऱ्या सुद्धा केसेस बोरगावकर साहेबांकडे कधी येतात आणि त्या खूप हेलावून जातात की बाबा अशा प्रकारे ती अंध स्त्री
आणि अर्थात त्या स्त्रीचं म्हणजे ती शेवटी हायकोर्टात येऊन ती केस उभी राहिली, परंतु शेवटी तो कायद्याचा वेगळा भाग असल्यामुळे त्याच्या खोलात मी ते जाऊ इच्छित नाही. परंतु ह्या केसेस सुद्धा की आपण एकीकडे म्हणतोय की आर्थिक कुठलं पाठबळ नाही, त्याही वृद्धांची हालाकीची परिस्थिती आहे, मुलं असून देखील त्यांना कोणी विचारत नाहीये, आणि ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे पण मुलं बाळ किंवा कोणीही आपलं असं नाही, त्यांची अजून जास्त दुर्दैवी अशी अवस्था आहे. ही वस्तुस्थिती आहे आपल्या समाजातली, म्हणूनच कायदा आहे सर. पण ते कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना आपल्या जरा मूळ मुद्द्यावर येताना मला असं विचारायचं आहे की मुळात आई वडिलांची शारीरिक क्षमता नाहीये, त्यावेळेस मानसिक स्थिती नाहीये मुलांच्या विरुद्ध केस करण्याची किंवा न्याय मागण्याची. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वृद्धाश्रमाचा मार्ग निवडला जातो, आता जो आपल्याला प्रश्न विचारला होता सर, त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की शासनाकडनं किंवा या कायद्यामध्ये अशी कुठली तरतूद आहे का की त्यांना या माध्यमातून काही वृद्धाश्रमाचा सहारा मिळू शकतो, किंवा त्यांना जर कोर्टात जायचं असेल आणि त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही तर शासन त्यांना काही आर्थिक पाठबळ पुरवतं का? आपलं याच्यावरचं काय मत आहे सर? तशा प्रकारची सुविधा सरकारतर्फे आहे असं माझ्या तरी अजून निदर्शनात आलेलं नाहीये. बरं. की कारण काय, ह्या ज्या वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याच्यासाठी त्यांना म्हणजे हे विधी न्यायालयासाठी जायचं असेल तर ते कोर्टातून जाऊ शकतात. तसे की त्यांचे उत्पन्न कमी आहे, परंतु ह्या सगळ्याची माहिती ह्या ग्रहस्थांना किंवा ज्या वृद्ध आहेत त्यांना माहितीच नसते की ही जी यांच्यासाठी काही सोयी केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने किंवा न्यायालयातर्फे सुद्धा यांच्या सोयी आहेत की सव्वा 1 लाखाच्या पेक्षा उत्पन्न कमी असेल तर त्यांना मदत केली जाते. परंतु हे मुळातच न्यायालयाविषयी प्रत्येकाच्या मनात थोडीशी भीती असल्यामुळे कोणी तिच्यापर्यंत येतच नाही. बरोबर सर. आता आपण जो किस्सा सांगितलात ना सर बोरगावकरजी, त्याच्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आपण विचार करतोय जी मुलं आज आहेत जे छळ करतात आई वडिलांचा त्यांच्याविषयी, पण आपल्या समाजामध्ये शहरी भागात तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात हे चित्र दिसतंय की आज मुलं अमेरिकेमध्ये सेटल झालेली आहेत, इथे एखादाच जोडीपैकी एखादाच वृद्ध इथे आहे आणि इथे भरपूर प्रॉपर्टी आहे, ते सांभाळण्यासाठी म्हणा किंवा आपल्या देशात राहायचं या कुठल्याही कारणाने वृद्ध इथे आहेत, असं प्रमाण वृद्धांचं आपल्या देशामध्ये आज खूप आहे मोठं. आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. त्याविषयी असे ज्येष्ठ नागरिकांनी कुठल्या जबाबदारी किंवा कुठली खबरदारी त्यांनी घ्यायला हवी आणि समाजाची त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी कोणती, या दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलावं सर. आपण बरोबर म्हणालात की आता दिवसेंदिवस काय आहे की ही संख्या एकट्या ज्येष्ठ नागरिकांची खरंच वाढत चालली आहे. हो, प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, पुढे जावं, मोठं व्हावं, आणि म्हणून त्यासाठी ते मुलांना परदेशात पाठवतात. पण एकदा मुलं परदेशात गेले की ते नंतर येत नाही. हां, पैशाची कमी मात्र नाही आहे तिथे, पण आईवडील एकटेपणा त्यांना खातो, कारण येणारं कोणी नाही, बोलणारं कोणी नाही, मुलं पण येत नाही. आणि अशावेळी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की हेल्पेज इंडियातर्फे पण आम्ही अशा प्रकारच्या लोकांसाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जे एकटे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांनी सर्वप्रथम आपल्या एरियातील पोलीस स्टेशन म्हणा किंवा बीट ऑफिसर जे आहेत तिथे जाऊन त्यांनी त्यांचं नाव नोंदवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे काम करणारे प्रत्येक जे काम करणारी जी व्यक्ती असेल, म्हणजे काम करणारी बाई म्हणा किंवा लॉन्ड्रीवाला म्हणा किंवा अजून इतर जे येतात आहे, या सगळ्यांची नावं नंबर त्यांना देणं गरजेचं आहे. आणि पोलिसांनी सुद्धा आज रेग्युलर चेकअप सुरू केलेलं आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना ते आठवड्यातून एकदा जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात, त्यांची विचारपूस पण करतात. आणि अशा ज्येष्ठ नागरिकांना जर समजा काही मदतीची आवश्यकता जर असेल तर ते केव्हाही हेल्पेज इंडियाला फोन करू शकतात, कारण आम्ही काय आमच्या व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून अशा बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मदत केली आहे. पण हे सगळं करत असताना मला अजून एक तो आधीचा जो प्रश्न आला होता त्याबद्दल मला सांगावंसं वाटतं की जे सांगितलं की मुलं आईवडिलांच्याच घरात राहतात, आईवडिलांच्याच नावावर संपत्ती आहे आणि तरी सुद्धा मुलं आईवडिलांना विचारत नाही आणि घराच्या बाहेर काढतात. मग अशा वेळी आईवडिलांनी काय करावं? हा कायदा हेच सांगतोय. आज ज्या कायद्याबद्दल आपण बोलतो आहोत या कायद्यामध्ये पण असं क्लिअर सांगितलं आहे की मुलांनी आईवडिलांच्या संपत्तीवर अधिकार दाखवता कामा नये. म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने, मला वाटतं संदीप नाईक बरोबर सांगतील, 2 महिन्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. आणि मागच्या मध्ये सुद्धा अजून एक निर्णय हाही दिलाय, जर आई वडिलांना मुलं जर त्रास देत असतील तर आई वडील मुलांना घराच्या बाहेर काढू शकतात, स्वतःच्या घरातून म्हणा किंवा भाड्याच्या घरात ते असतील तरी बाहेर काढू शकतात. आणि त्याचबरोबर त्यांनी जर मुलांच्या नावावर काही संपत्ती केली असेल, मग ती त्यांच्या नावाने त्यांनी केली आहे किंवा गिफ्ट डीड केलं असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरता येणार नाही. त्याला परत चॅलेंज करून ज्येष्ठ नागरिकांना ती संपत्ती परत मिळता येते. बरं. पण गरज आणि आवश्यकता ही आहे की याबद्दलची माहिती बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना नाही आहे. म्हणून हेल्पेज इंडियातर्फे आम्ही अभियान सुरू केलं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा याची माहिती द्यावी. त्याचप्रमाणे युवकांना सुद्धा आम्ही यांची माहिती देतो आणि जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. युवकांनाही कळलं पाहिजे की जर अशा पद्धतीने जर त्रास देण्यात आलेला असेल तर असा कायदा
कायदा आहे की ज्या कायद्याच्या अनुषंगाने आई वडील त्या कायद्याचा वापर करू शकतात. प्रकाश बोरगावकरजी आणि ॲडव्होकेट संदीप नाईक ज्या हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून काम करतायत, जनजागृती करतायत, त्यांचा टोल फ्री क्रमांक जो आहे तो मी तुम्हाला सांगते, तो कृपया त्याची नोंद करून घ्यावी. 1800-180-1253 हा क्रमांक आहे. मी पुन्हा एकदा सांगते, 1800-180-1253. आपण स्क्रीनवरही बघू शकता. हा हेल्पेज इंडियाचा हेल्पलाईन क्रमांक आहे, टोल फ्री क्रमांक आहे. याची नोंद करून घ्या. आवश्यकता भासल्यास आपल्याला, आपल्या शेजारच्यांना, कोणीही ओळखीचा ज्यांना आधाराची गरज आहे, या नंबरची गरज आहे, कृपया हा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सर, आपल्या चर्चेकडे वळत असताना आपण मागच्या वर्षी मला वाटतं कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमात आपण एक ॲपचं उद्घाटन नुकतंच झालं असं सांगितलं. त्या ॲपविषयी पण आज जर माहिती मिळाली, पुन्हा एकदा जर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली तर बरं होईल. आणि ह्या ॲपला या वर्षभरामध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला तेही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकीकडे वाढत चालली आहे, त्यांच्या समस्या वाढत चालल्या आहे आणि हे सगळं होत असताना त्यांना जी गरज आहे, जी आवश्यकता आहे की माहीत करून यायची की आमच्यासाठी अशा काही संस्था आहेत का काम करणाऱ्या, किंवा आमच्यासाठी अशा काही योजना आहेत का सरकारच्या किंवा इतर निमसरकारी संस्था, त्या सुद्धा आमच्यासाठी काही काम करतात का, याच्याबद्दलची माहिती आम्हाला हवी आहे. आणि या अनुषंगाने हेल्पेज इंडियाने मागच्या वर्षी म्हणजे 15 जून 2016ला एक SOS ॲप लॉन्च केला होता. SOS म्हणजे सेव्ह अवर सिनियर्स, आणि तो ॲप आम्ही लॉन्च केला. आणि हा SOS ॲप तुम्ही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकताय. मोबाईल आपल्या स्टोअरमधून तो ॲप डाऊन केल्यानंतर तिथे एक लाल बटन आहे, त्याच्यावर नुसतं तुम्ही जरी क्लिक केलं, त्या SOS बटनवर नुसतं क्लिक केलं तर ताबडतोब तो आमच्या या टोल फ्री नंबर जो आताच दाखवलेला आहे त्याला कनेक्ट होतो. आणि हा तुम्ही भारतातून कुठूनही तुम्ही तो नंबर डायल करू शकता. आणि त्याच्यानंतर त्या SOS ॲपमध्ये सुद्धा अजून इतरही माहिती आम्ही दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या हेल्थ रिलेटेड जर काही इश्यूज असतील स्वास्थ्यासंदर्भात, तर त्याच्याबद्दल त्यांनी कुठल्या काळजी घेतली पाहिजे, आमचे कुठले कार्यक्रम आहे, ती सुद्धा माहिती त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात, वृद्धाश्रमाच्या संदर्भात, इन्शुरन्सच्या संदर्भात ही सगळी माहिती त्या ॲपवर आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की SOS ॲप जेव्हा आम्ही लॉन्च केला तेव्हा बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की ज्येष्ठ नागरिक शक्यतो मोबाईल वापरत नाही, त्यात आयफोन किंवा असे चांगले फोन तर मुळीच वापरत नाही. पण आम्हाला आश्चर्य वाटलं की या वर्षभरामध्ये आम्हाला भरपूर रिस्पॉन्स ज्येष्ठ नागरिकांकडून मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिक खरंच शिकत आहे. म्हणजे आज आम्ही एवढे सेशन्स घेतोय की ज्या ठिकाणी डिजिटल लिटरसी जे आम्ही म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही बघितले की बऱ्याच ज्येष्ठ नागरिक संघटना, कारण आपल्याला माहित आहे की संपूर्ण भारतामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघटना खूप चांगलं कार्य करत आहे, त्यांच्यासोबत आम्ही कार्यक्रम घेतले आणि ते सगळी मंडळी उत्साहाने मोबाईल शिकत आहेत, हे सगळे ॲप कसे चालवायचे हे पण शिकत आहे. आणि आम्हाला भरपूर कॉल्स येतात आहे, भरपूर माहिती त्याच्यातून मिळत आहे. आणि नुसतेच कॉल्स येत नाही तर त्यामधून आम्हाला बरेच काही ज्येष्ठ नागरिक व्हॉलंटियर्स म्हणून पण मिळाले आहेत की जे बाकी ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी तयार आहे. अरे वा, खूप चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे सर. सर, 2013 मध्ये राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलं होतं, तर त्या धोरणाबद्दल थोडक्यात माहिती देता येईल का आमच्या प्रेक्षकांना? काय आहे ते धोरण, त्याच्यामध्ये काय आहेत गोष्टी? हे ज्येष्ठ नागरिक धोरण हे 14/6/2014 रोजी ते अस्तित्वात आलेलं आहे. आणि त्याच्या ज्येष्ठांसाठी अनेक योजना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती सेवा योजना, वित्त विभाग, गृह विभाग, नगर विकास विभाग, यामध्ये त्यांनी ज्येष्ठांना जसं काही सोयीस्कर होईल याबाबत त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. आणि त्यानुसार त्यांना मदत करण्याचा प्रयत्न ज्येष्ठांना आणि त्यांचं जीवन कसं सुसह्य होईल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना वेगळ्या लाईनी असणं किंवा बसमध्ये वगैरे गेल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळ्या सोयी असणं, ह्या सेवा पूर्वी नव्हत्या. म्हणजे त्यांच्यासाठी फारसं कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. परंतु ह्या धोरणांमुळे बराचसा फायदा ज्येष्ठ नागरिकांना झालेला आहे. याविषयी बोरगावकर सर अधिक सांगतील. सर, थोडक्यात शासनाकडनं या ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्या अपेक्षा आहेत त्याही बद्दल बोलावं. आणि मुलांकडनं मुख्य विषय आलेलाच आहे, तर त्याच्याबद्दल काय त्यांच्या अपेक्षा? सर्वसाधारण आपल्याकडे केसेस येतात, आपण बऱ्याच केसेस हँडल करता, म्हणून हा मुद्दाम प्रश्न आहे की अपेक्षा काय आहेत त्यांच्या, आज त्यांच्या गरजा काय आहेत? महाराष्ट्र राज्य शासनाचं जे ज्येष्ठ नागरिक धोरण आहे, हे धोरण 1 ऑक्टोबर 2013 रोजी जाहीर झालं आहे. आणि धोरण खूप चांगलं आहे, पण त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची त्रुटी जी आहे की या धोरणामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या बदलली आहे. कारण यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचं वय त्यांनी 65 केलंय. आम्ही सांगितलंय 60 वर्ष, पण त्यामध्ये त्यांनी म्हटलंय 65 वर्ष. अजूनही आम्ही सगळ्या संस्था आम्ही सगळे मिळून राज्य शासनाच्या मागे लागलोय की तुम्ही आधी हे वय 65चं 60 करावं. आणि शासनाने मान्य केलंय आणि मला वाटतं लवकरच
ते 65चं 60 करतील, तर ही पहिली त्रुटी या धोरणामध्ये आहे. धोरण का? कारण ज्येष्ठ नागरिक हा सुद्धा एक समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यांच्या पण काही गरजा आहेत, त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक धोरण हे आखलेलं आहे. या धोरणामध्ये खूप चांगलं सांगितलं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा त्यांच्या स्वास्थ्याबद्दल आपण म्हणतोय तर ज्येष्ठ नागरिकांना या प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये एक वेगळी क्यू, त्यांच्यासाठी वेगळी रांग ठेवलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की स्पेशल विंडो फॉर सिनियर सिटीजन. त्याचप्रमाणे जेरियाट्रिक वार्ड्स, जेरियाट्रिशियन्स पण त्या ठिकाणी ठेवले आहेत, त्यामुळे त्यांना तिथे फ्री ऍडमिशन्स मिळणार आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य शासनातर्फे वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांना मोफत त्या ठिकाणी ऍडमिशन या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या धोरणामध्ये पुढे असंही सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांना देत असताना ज्येष्ठ नागरिकांकडे एक अनुभवाचा साठा आहे, तर त्यासाठी एक विरंगुळा केंद्र चांगले राज्य शासनाने सुरू करावे, जिथे ज्येष्ठ नागरिकांना एकत्र ठेवून त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील इतर घटकांना, विशेषतः युवा पिढींना व्हावा, म्हणून अशा प्रकारचे काही कार्यक्रम पण घेण्यात यावे. त्याचबरोबर 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस, 15 ऑक्टोबर हा वर्ल्ड लीडर अब्यूज अवेअरनेस डे, 21 सप्टेंबर वर्ल्ड अल्झायमर्स डे हे सुद्धा साजरे करायचे असे त्या धोरणामध्ये सांगितलं आहे. धोरण खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या दृष्टींनी जे काही देता येईल तो देण्याचा प्रयत्न या धोरणामध्ये केला आहे. इव्हन त्यांच्या विमाबद्दल सुद्धा, इन्शुरन्स, कारण ते सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. तर हेल्थ इन्शुरन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना कमी पैशामध्ये जास्तीत जास्त इन्शुरन्सचा फायदा कसा देता येईल हे सुद्धा या धोरणामध्ये सांगितलं आहे. पण 2013ला धोरण जाहीर झालं, पण अजूनपर्यंत त्याची व्यवस्थित अंमलबजावणी पुन्हा मूळ मुद्द्यावर आपण येतोय की अंमलबजावणी याची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. आणि मुळात पुन्हा पुन्हा आपण जेव्हा कायद्याच्या बद्दल बोलतो ना सर, तर आई वडील धजावतात का मुलांच्या विरुद्ध तक्रार करायला? त्यांना शिक्षा झालेली त्यांना मुळात आवडते का? आणि आपल्या आता या वयाच्या टप्प्यावर आपण मुलांना शिक्षा देऊन काय मिळवणार? अशा प्रकारची मानसिकता जास्त दिसते का सर? तुमचा अनुभव म्हणून. खरंच ही मानसिकता आहे. आई वडील समोर येऊन बोलत नाही जास्त मुलांबद्दल. कधी कधी काय करतात, ते आम्हाला फोन करतात आणि बोलताना असं सांगते मुलं त्रास देतात. मग आम्ही जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात की अशा प्रकारचा त्रास आम्हाला होतोय, आणि मग आम्ही त्यांना सांगतो की मग आता याच्या पुढे काही करायचं का? आम्ही त्यांना कायद्याबद्दलची माहिती देतो. ते म्हणजे नको नको, आता आपल्याला कायद्याच्या बद्दल काही बोलायचं नाहीये, पण एक काम करा, तुम्ही ना आमच्या मुलांना फोन करा आणि फोन करून जरा त्यांना समजावून सांगा. बस एवढंच ते सांगतात. बरं, ते केल्यानंतर मग काही दिवस त्यांना बरं वाटतं, मग परत तो त्रास सुरू राहतो, छळ सुरू राहतो, आणि मग परत ते येऊन जेव्हा सांगतात, आणि जेव्हा तो त्रास असह्य होतो तेव्हा मग ज्येष्ठ नागरिक मात्र सांगतात की आता आम्हाला कायद्याशिवाय पर्याय नाही. पण अशा वेळी जेव्हा ते हेल्पेज इंडियाकडे येतात तेव्हा पहिलं कर्तव्य आमचं हे असतं की आम्ही काउन्सिलिंग आधी करतो दोन्ही पार्टींना, म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा. आणि आमचा अनुभव जो आहे, म्हणजे आतापर्यंत जो आमचा अनुभव असा आहे की 10 पैकी 7 केसेस या काउन्सिलिंगने रिझॉल्व्ह झालेल्या आहेत, आणि उरलेल्या केसेस मग आम्ही या कायद्यासाठी मग त्यांना सांगतो की तुम्ही पुढे जाऊन या कायद्याचा आधार तुम्ही घेऊ शकता. नक्की सर. ग्रेगरी परेगा मीरा भाईंदरवरनं आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो. हा, मी ग्रेगरी परेरा मीरा भाईंदरवरून बोलतोय. बोला. अभिनंदन. हा फार मोठा महत्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे. मी 62 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे आणि मी माझ्या पत्नीसह मीरा भाईंदरकडे राहत आहे. मला आर्थिक समस्या नाहीये, परंतु मला मुलं बाळ नाहीत. आणि मी माझ्या पत्नीसह राहतो. आम्हाला आजूबाजूवाले फार त्रास देतात. मुलं नाहीत म्हणून आम्हाला चिडवतात, त्यांची मुलं पण चिडवतात. आणि आम्ही सोशल मीडिया तशी तोंडी केली तर ते बोलतात तुम्ही सोडून जा, तुम्हाला त्रास होत असेल तर. लेखी कंप्लेंट केली तरी पण आम्हाला समाधान देत नाही. आम्ही मग शेवटी पोलिसाकडे पण कंप्लेंट केली, तर पोलीस काय करतात, तुम्हाला ते गुन्हे लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला, तुम्ही सोडून जा. आता आम्हाला कळलं आहे की आता तिकडे मीरा भाईंदरला रेट वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना मी रो हाऊसमध्ये राहतो. ती जागा खाली केल्यानंतर त्यांना एजंट लोकांना कमिशन मिळणार आहे आणि दुसऱ्या लोकांना कमी भावामध्ये आमच्याकडे घेऊन त्यांना त्यांचा फायदा करायचा आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. 1-2 एजंटने आम्हाला त्याला तसं सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला कुठे समाधान मिळेल? नक्कीच तुमच्या या सगळ्या प्रश्नाला उत्तर आपले सर देतील, पाहुणे देतील. सर काय सांगणार आहे या मुद्द्यावर? अशा बऱ्याच केसेस आजकाल उजेडात आलेल्या आहेत, आणि या कायद्याच्या संदर्भात जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की या कायद्यामध्ये असं म्हटलं की मुलांनी आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे, पण या कायद्यात पुढे असंही म्हटलंय की ज्यांना मुलं बाळ नाही आहेत अशांचा सांभाळ त्यांच्या नातेवाईकांनी केला पाहिजे. नातेवाईक म्हणजे कोणते नातेवाईक की जे पुढे यांचे उत्तराधिकारी असतील, की जे म्हणजे यांची जी काही प्रॉपर्टी आहे त्याची उत्तराधिकारी असतील, अशा नातेवाईकांनी या ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ केला पाहिजे. पण या ठिकाणी मी पर्यटनांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आमचा आता टोल फ्री नंबर बघितलाय, तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला जरूर मदत करू. आणि
तुमच्या एरियामध्ये येऊन तुमच्याशी बोलू, पोलिसांना पण आम्ही समजावून सांगू, कारण एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास खरंच होत चाललेला आहे. खरंच. आता या निमित्ताने एक मुद्दा समोर आला सर, की समाजाची जबाबदारी आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आणि ती ओळखलीच गेली पाहिजे. आता जसं यांना त्रास होतोय अशा अनेक ज्येष्ठ नागरिक असतील की ज्यांना आजूबाजूकडनं खरं तर मदतीची अपेक्षा आहे, मदत येणं अपेक्षित आहे, त्याच्याऐवजी त्यांना त्रास होतोय. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत मंडळी. आपल्याला हृदय हेलावून टाकणारा एक तो फोन आलेला होता. अशा पद्धतीने अनुभव समाजामध्ये येत असतील तर समाजाची कुठली तरी जबाबदारी आहे या ज्येष्ठांप्रतीची, हे कसं कळवायचं आपण समाजाप्रती, आणि जनजागृती करत असताना आपल्या हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने समाजाला जागृत करतात त्याबद्दल सर. सर्वप्रथम मी परेरा यांना अजून एकदा एक सांगू इच्छितो की आपल्या परिसरामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघटना कार्य करीत आहेत. तुम्ही त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि हे नुसतं मला परेरांना सांगायचं नाही, तर मला महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या सोबत हेल्पेज इंडिया सारख्या संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना ज्यांना आपण फेसकॉम म्हणतो, हे सगळे तुमच्यासोबत आणि तुमच्या पाठीशी आहेत. समाजाने सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक झालेत म्हणून ते काही त्यांना आपण टाकाऊपणे बोलायचं किंवा त्यांच्याकडे तिरस्काराने बघायचं असं नाहीये. सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. जसं मॅडम तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला की प्रत्येकाला सुद्धा वृद्धावस्थेतून जायचं आहे. बाल्यावस्था येते आणि जाते, युवावस्था येते आणि जाते, पण वृद्धावस्था एकदा आली की जात नाहीये. प्रत्येक व्यक्तीला या अवस्थेतून जायचं आहे, तेव्हा त्यांना समजून घेणं हे गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा एक समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि आपले आजी आजोबा जसे आहेत तसे ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुद्धा आपण मदत केलं पाहिजे. आणि या अनुषंगाने हेल्पेज इंडिया निर्णायक चर्चासत्राचं आयोजन करत आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटना, त्याचप्रमाणे निर्णायक कॉर्पोरेट्समधले यंग एम्प्लॉईज, शाळा कॉलेजमधली मुलं मुली यांना सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व्ह करतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो आणि सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येबद्दल जनजागृती निर्माण करतो. उद्देश आमचा एवढाच आहे की सगळ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना समजून घेतलं पाहिजे. पण हे करत असताना मला परत अजून ज्येष्ठ नागरिकांनाही सांगायचं आहे की तुमच्याकडूनही काही अपेक्षा आहेत, त्या सुद्धा अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. 2 पावलं तुम्ही थोडेसे पुढे या किंवा मागे या. 2 पावलांनी पुढे मागे जाण्याने काही होणार नाहीये, पण एक सामंजस्य निर्माण होणार आहे आणि आपण असे एकत्रपणे राहू शकतो. आणि या कायद्याबद्दलची पण जनजागृती होणं तेवढंच गरजेचं आणि तेवढंच महत्वाचं आहे. मला वाटतं जर वेळ असेल तर मी एक अनुभव सांगू इच्छितो या ठिकाणी. कारण भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये जनजागृती खूप कमी होत आहे आणि जेव्हा जनजागृती होते तेव्हा लोक कानाडोळा करतात. म्हणून मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की जी काही जनजागृती जेव्हाही होते ही तुमच्यासाठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही या जनजागृतीकडे विशेषतः लक्ष द्या. जेव्हा मी या कायद्याबद्दल लोकांना सांगतो तर माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच ज्येष्ठांना सुद्धा हा कायदा माहित नाहीये. आणि जेव्हा युवकांना सांगितलं तेव्हा त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की ओहो, असा कायदा पण आहे की जिथे आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना सुद्धा आधार मिळू शकतो, त्यांना संरक्षण मिळू शकतं. आणि कुठेतरी त्या कायद्याचा बडगा या युवा पिढींना बसल्यानंतर सुद्धा आमच्या असं लक्षात आलं की आई वडील, आजी आजोबा आणि हे युवा पिढी आता एकत्रपणे राहत आहे. रिसेंटली माझ्याकडे एक केस अशी आली होती की एक 85 वर्षाची स्त्री आली आहे, तिला 4 मुलं आणि 1 मुलगी आहे. त्यातले एकही जण तिला विचारत नाही. ती एकटी राहते आणि घर जे आहे ते तिच्या नावावर आहे. पण तिची मुलगी आणि तिचा सगळ्यात लहान मुलगा हा दररोज तिला त्रास देतो. ते यायचे दररोज तिला मारायचे, शिवीगाळ करायचे आणि म्हणायचे घर आमच्या नावावर कर. तिला मदत कुठलीच नाहीये, पण मार मात्र दररोज बसत होता. कारण काय, ते घर आमच्या नावावर कर. त्या स्त्रीनी खूप त्याला म्हणजे प्रतिरोध केला, सांगितलं मी करणार नाही. शेवटी स्टेज इथपर्यंत आली की एकदा त्या मुलांनी आईला एवढं मारलं आणि तिला उचलून कारमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन गेला आणि तिला 2 दिवस घरात डांबून ठेवलं. आणि अशा ठिकाणी त्या घरामध्ये की जिथे नुसते अडगळचं सामान आणि जे आपण काटेरी कुंपणसाठी वापरणाऱ्या ज्या तारा आहेत त्या ताराचं बंडल तिथे पडलं. त्याच्यामध्ये त्या बाईंनी 2 दिवस काढले आणि त्यातून कशीबशी निसटून ती बाई जेव्हा आली ती सरळ आमच्या ऑफिसला आली. आणि ती जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये आली तिच्यासोबत एक गृहस्थ होते आणि तिने तिची कथा सांगितली. आणि मी त्या गृहस्थाला सहज प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, आपण कोण आहात, जयला घेऊन आलात, आपल्याला हेल्पेज इंडिया माहिती नाही. म्हणे मीच माहिती काढली ना, आम्हाला कल्पना आहे की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून मी घेऊन आलो. म्हटलं आपण कोण आहात. तर त्या मुलाने उत्तर असं दिलं, माफ करना साहब, मुझे बताते हुए शर्म आती है लेकिन मैं इनका बड़ा बेटा हूं. अरे म्हटलं मग तुम्ही लक्ष का देत नाही. तर म्हणे मी घर जावई आहे, तो दुसऱ्या शहरात राहतो, आई एकटी राहते. आम्हाला खरंच वाईट वाटलं. आणि ती सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही त्या मुलाचा, लहान मुलाचा आणि मुलीचा फोन नंबर घेतला आणि मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, आम्ही त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना सांगू आणि नंतर मग आपण एक कंबाईंड मीटिंग घेऊ. आणि त्यानंतर त्या मुलीला आणि मुलांना आम्ही फोन केले. 10 ते 15 वेळा फोन केले पण त्यांनी फोन उचलले नाहीत. शेवटी 16व्या फोनला मात्र आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्या मुलीला आणि त्या मुलाला आम्ही समजावून सांगितलं, ते आलेत आमच्या ऑफिसमध्ये, त्यांना आम्ही या कायद्याची माहिती दिली, त्यांना आम्ही हेही सांगितलं आईवडिलांचं कर्तव्य आपलं काय. आणि मला सांगताना खरंच आज या ठिकाणी आनंद होतो आहे की यानंतर त्या मुलाने आईला फोन करून सांगितलं
की आई तुझे जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ज्यासाठी मी मागे लागलोय तगादा की तू याच्यावर सही कर, हे कागदपत्र मी तुला देतोय आणि मला हे घर नको आहे. जनजागृती जर म्हणजे व्यवस्थित केली तर होऊ खरंय, शकतं. अगदी. पण अशा एक आजी नाहीत, अशा बऱ्याच जणांचा हा अनुभव असणार आहे. सर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि खूप बोलण्यासारखं आहे. अगदी जाता जाता थोडक्यात तुमच्या दोघांकडनं मला जाणून घ्यायचंय सर, आपण काय सांगू शकता, आणखी काही भर टाकणार आहात? आत्ताच बोरगावकर साहेबांनी सांगितलं जनजागृतीसाठी एक छोटीशी मी माझ्यातर्फेतलं एक उदाहरण सांगतो की कॉलेजमध्ये असताना आम्हाला एका वृद्धाश्रमात घेऊन गेले होते. त्याबरोबर जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी त्या दिवसभर जेव्हा त्या म्हणजे ते अक्षरशः दांडगाई करणारे विद्यार्थी होते. परंतु त्या वृद्धाश्रमातनं ते जे त्यांना भेटल्यानंतर अक्षरशः ते वृद्ध त्यांना सोडत नव्हते, हात धरून होते, तुम्ही आमच्याशी बोला, जाऊ नका. आणि अक्षरशः ती मुलं नंतर येऊन बोलली सरांना, सर तुम्ही आम्हाला NSS किंवा अशा कार्यक्रम करताना अशा वृद्धाश्रमाने आणू नका, कारण आम्ही त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं की बाबा हे खरोखर इतक्या वाईट परिस्थिती आहे. आणि ती तरुण मुलं, दांडगाई करणारी मुलं त्या सुद्धा वृद्धाश्रम बघून हळहळली. कुठेतरी अशा सारख्या कॉलेज किंवा याच्यातून ही जनजागृती होऊ शकते. बरोबर आहे. आणि तरुणांपर्यंत हे जाणं आता जास्त गरजेचं असं वाटू लागलेलं आहे. खरंच आपण म्हणालात ते बरोबर आहे. शेवटी कायदा हा आहे, कायदा कशासाठी असावा आणि कायद्याचा वापर कसा करावा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आज जसं आपण मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ऍक्ट, त्याचबद्दल डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, असे बरेच ऍक्ट आहेत कायदे ज्येष्ठांसाठी. पण याचा आधार ज्येष्ठांनी घ्यावा किंवा नाही घ्यावा याबद्दल मला फक्त एवढंच सांगायचं आहे की खरोखरच आज भारत देशामध्ये जिथे आपण संस्कृती म्हणतो की भारताची आहे की ज्येष्ठांना आपण मान सन्मान देतो, त्या ठिकाणी या कायद्याची खरंच आवश्यकता आहे का? आज आपल्या या दोन पिढीमधलं अंतर वाढत चाललंय. त्या दोन्ही पिढींनी समजावून घेणं गरजेचं आहे. एकमेकाला समजून घ्या आणि अशा कायद्यांची आवश्यकता मला तरी वाटतं राहणार नाही. आणि भविष्यात ती पडू नये अशी सदिच्छा आहे सर. मला विश्वास आहे की या दोन्ही पिढ्या असं जरूर चांगलं कार्य करतील. नक्की सर. कसा वाटला आजचा आमचा हा कार्यक्रम, विषय, त्याबद्दल अवश्य प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी लागणारा पत्ता सांगते, तो असा आहे www.facebook.com/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com या पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. सर आज आपण आलात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आज गरज आहे, काळाची गरज आहे ही माहिती सामान्यांपर्यंत जाण्याची, जनजागृती होण्याची. आज माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.